हेलो गाइस, तो आज हम जाने वाले श्रीमंत योगी मित्र मंडल के गणपति के आगमन में। तो बहुत ही मज़ा आएगा और वहाँ पे गेस्ट भी आने वाले। बैनर वगैरह यहाँ पे सब जगह लग गए, तो बहुत ही शायद क्राउड होने वाला है वहाँ पे। तो आप देखो एंड तक वीडियो। बैनर देख सकते हैं यहाँ पे। फाइनली मूर्ति के पास आ गए। तो अभी तक मतलब सब आगमन वगैरह चालू नहीं हुआ है एंड सब मतलब गर्दी भी यहाँ पे थोड़ी कम है। लोग जल्दी आ गए यहाँ पे और आपको दिखाता हूँ आगे का। तो आप देख सकते हो यहाँ पे श्रीमान दादा का फ़ोटो भी लगा है। तो अब तक मतलब बहुत टाइम है। फिलहाल तो हम लोग पहले आपको दिखाया मूर्ति जो थी बाहर थी, और अभी हम लोग मंडप के यहाँ पे आए। ढोल पटरा अभी चालू होने वाला है, आप देख सकते हो। मतलब यहाँ पे ढोल पटरे लोग अभी रेडी कर रहे हैं। आई थिंक कि अभी चालू होने वाला है। पर यहाँ पे दो साइड पे गणपति आने वाले हैं, यहाँ से भी गाइस। तो अभी दूसरे गणपति का और एक आगमन आ गया है। गणपति फाइनली आ चुका है एंड फुल रोड जाम हो गया है। क्या बोलते हैं भाई? बहुत गर्दी है, बहुत गर्दी है। और अभी यहाँ पे ढोल पतक पूरा चालू होने वाला है। और अभी मूर्ति आगे आगे लेके जा रही है और फाइनली मंडप तक जब आएगी तब मैं आपको ब्लॉग दिखाता हूँ। मला एक सांगा, अरे ऐका ना, मला एक सांगा की मी एवढं सुमडीत ठेवलंय सगळं, तुम्हाला टीप लागली कुठून इकडे येणार त्याची? नाही, यांनी तारीफ केली ती ताई, आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे. पण आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करत राहायलाच हवं. शेवटी आपला एक रूलच आहे ना की एक असा टाइम होता की आपण 1 रुपया कमवत होतो. आताच आपण 10 रुपये कमवतोय, तर ऑब्व्हियसली त्यातले 5 रुपयाचं आपण कोणाला मदत केली तर आपल्याला 5 रुपये येत आहेत ना. पण 5 रुपये मदत तर होते लोकांना. आणि श्रीमंत योगी मित्र मंडळ यांचं मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी एवढं प्रॉपर सगळं सिक्युरिटी वगैरे दिली, एवढं बोलवलं, इज्जत दिली. आपला डायलॉग आहे ना, समाजात इज्जत आहे. म्हणजे मला एकच कळत नाही, समाजाला कळतं कुठून की इज्जत कसे काय द्यायला येतात ते. नाही पण भावांनो, धन्यवाद. अशा एवढ्या लोकांना बघितलं ना का माझी फाटते, बोलताच येत नाही का मला. पण लव यू, लव बाप्पा मंगल मूर्ती. चला एकदा आवाज द्या. एकच वादा, एकच वादा. इज्जत आहे. वाचतंय वाचतंय. अच्छा, मी आपला लिम लिमी लिमी लिमिडावाला डायलॉग घेतो. कच करा करा लिम लिमी लिमी. मी श्रीमंताला विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचे. वरती 100-200 असे व्ह्यूअर्स असायचे त्यावेळेस. तेव्हा आम्ही त्याला बोलताना ऐकलं की मी 1 व्ह्यूअर 2 व्ह्यूअर असताना सुद्धा स्ट्रीमिंग केलेली आहे.
त्याच्या बाबतीत सांगायची गोष्ट ही अशी की सकाळी नवी मुंबईच्या महापेला कामाला जायचा आणि रात्री 10 वाजता घरी येऊन रात्री स्ट्रीम करायचा आणि त्याची एक जिद्द होती की नाही मला स्ट्रीमिंग मध्ये काहीतरी करायचं आहे. पण नोकरी करून त्याने ती स्ट्रीमिंग केली. की श्रीमान मानधन घेत नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो की मी इथे यावं याच्यासाठी या मंडळाने आपल्या फाउंडेशनला 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे आणि त्यांनी हे सांगितलं की कोणाला हे सांगायचं नाहीये, पण ते आता बोलले की मानत ते मला असं बोलले की यांना सांगणं गरजेचं आहे, लोकांना कळणं गरजेचं आहे. तर धन्यवाद श्रीमंत योगी मित्र मंडळ तुमच्या प्रेमासाठी.